हाय यूट्यूब फॅमिली, शुभ सकाळ. कशी आहात तुम्ही सगळे? मी पण मस्त. आज सकाळीच आमच्याकडे एकदम इमर्जन्सी आली, त्याच्यामुळं आज आमची सकाळी सकाळी एवढी धावपळ झाली. आम्हाला जायला लागलं दवाखान्यात. आम्ही म्हणजे अचानक एवढी धावपळ सुरू झाली की आम्ही पहाटेच दवाखान्यात गेलो. आणि मी आत्ता दवाखान्यातून आली आहे आणि हे बघा, आता मी करते स्वयंपाक. तर झालं असं, सांगू तुम्हाला, 5 मिनटं थांबा. झालं असं, की माझी सून आहे आजारी, त्याच्यामुळे पहाटेच तिला जरा इमर्जन्सीमध्ये दवाखान्यात न्यायला लागलं. दवाखान्यात गेलो, मग तिची CT स्कॅन करायला सांगितली. CT स्कॅन केलं, रिपोर्ट अजून आलेले नाहीत. रिपोर्ट येतील संध्याकाळपर्यंत. बघू काय निघतंय. जे काय होईल ते तर मी तुम्हाला सांगेलच. तर अजून काय बोलू, आज तर माझा मूडच नाही बोलण्यासारखं काहीच नाही आहे. जे आहे तशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या, पण काय सांगू, कसं सांगू, काही मला सध्या कळत नाही आहे. 2 दिवस झाले एवढं टेन्शन चालू आहे ना, की काही सुधारायलाच मार्ग नाही, काहीच सुचत नाही. काय करायचं? एकतर दवाखाना लागलाय मागे, त्याच्यामुळे काम नुसतं माझ्या मागे लागले. आणि त्याच्यामुळं काय होतंय, सगळ्याच कामधंद्यावर परिणाम होतोय ना. मी दुकानात जाऊ शकत आहे. माझं दुकान 2 महिने झाले दुकान बंद आहे. आमदनी पूर्ण 0. पण आता काय करणार, घरी पण लक्ष द्यायला लागतं. मी नाही केलं तर कोण करणार, कारण घरी करायला कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे ते मलाच करावं लागणार आहे. त्यामुळे जसा मला वेळ मिळेल तशी मी व्हिडिओ टाकेल. तुमचं झालं का नाश्ता, जेवण, पाणी? नाश्ता, पाणी, जेवण आमचं व्हायचं आहे अजून. आत्ताशी तर माझा स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाक झाल्यानंतर अजून आता भाजी काय करायची हा एक मोठा प्रश्न आहे माझ्याकडे, कारण भाजीलाच काही नाही आहे घरात. काय करावं, काही मला सुचेना. पोळ्या करते. पोळी आता कशी करते, पोळी अशी लाटून घ्यायची, त्याला मध्ये तूप लावायचं किंवा तेल लावायचं. वाजलं. जाऊ दे.